लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. नमस्कार. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दान म्हटलं की ते मग कोणतेही असो, रक्तदानानं हजारो लोकांचा जीव असतो, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अन्नदान आणि तेही गेल्या तब्बल 13 वर्षापासून. होय, हे ऐकून आश्चर्य तर वाटलं नाही ना आपल्याला? तर होय, हे खरं आहे आणि हा उपक्रम राबवत आहेत लोकमंगल फाउंडेशन आणि त्या योजनेला त्यांनी अन्नपूर्णा भोजन योजना ही गेल्या तब्बल 13 वर्षापासून अविरतपणे वर्षातील 365 दिवस ही सेवा जे सोलापूर शहरातील निराधार लोक आहेत त्यांना 2 वेळचं जेवण हे मोफत दिलं जातं. त्याचीच आपण सत्यता पडताळण्यासाठी आणि हे नेमकं खरं आहे का हे पाहण्यासाठी आपण आज लोकमंगल फाउंडेशनच्या अन्नपूर्णा योजना ही काय आहे याची माहिती येथील त्यांच्या व्यवस्थापनाकडून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत लोकमंगल फाउंडेशन आणि जे अन्नपूर्णा योजना हे चालवतात त्याचे व्यवस्थापक आपल्यासोबत. काय नाव आपलं? माझं नाव माणिक बाबूराव कस्तुरे. काय म्हणून आपण इथं काम? मी इथलं सगळं स्टोअरचं बघतो आणि महिला व्यवस्थापन, लाभार्थीचे डबे पोच करणे, स्वयंपाक करून घेणे आणि आपलं जे काय इथं बापूसाहेबांनी जे चालू केलेलं आहे लोकमंगल अन्नपूर्णा योजना, त्याच्यावर म्हणजे सगळ्या महिलांवर लक्ष देणे आणि स्वयंपाक वेळेत करून घेणे. ही लोकमंगल फाउंडेशनची जी लोकमंगल अन्नपूर्णा योजना आहे ही कधीपासून चालू? ही योजना आहे बापूसाहेबांनी म्हणजे चालू केलेली आहे 2013 पासून. तब्बल आज 13 वर्ष. आज 13 वर्ष झाली. हे जे जेवण आहे हे आपण सोलापूर शहरातील जे निराधार लोक आहेत हे मला सुरुवातीला सांगा, हे निराधार आपण हे कसं ठरवलं जातं? निराधार कसं ठरवलं जातं म्हणजे ज्यांना कुणी म्हणजे मुलं नाहीत, ज्यांना मुलं वगैरे नाहीत अशा निराधार लोकांचं जे फॉर्म पहिला भरून घेतले जातात योगेश सरांकडनं, त्यांनी त्याचे सर्वे करून मग तो त्यांना डबा, खरंच त्यांना गरज आहे, ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे जेवणाची, की बाबा त्यांना कुणीच नाही, अशा लाभार्थ्यांना डबा पोच केला जातो. आता सोलापूर शहरामध्ये किती डबे पोच केले? आता सोलापूर शहरामध्ये इथून जवळजवळ रोज 550 लोकांना डबा पोहोचवतात आणि आपले फाउंडेशनतर्फे 5 रिक्षा आहेत, म्हणजे वितरण व्यवस्था. आता ह्याचा जो मेनू आहे तो कसा ठरला जातो? आठवड्याचा जो मेनू आहे तो म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला ठरवला जातो की रोज भाजी वेगवेगळी करायची, कडधान्य करायचं, पालेभाज्या, फळभाज्या आणि सणवार ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्यांना गोड पदार्थ दिला जातो लाभार्थ्यांना. शिरा म्हणा, लाडू, गुलाबजामुन. आपण जे आपल्या घरामध्ये जशा पद्धतीनं भोजन व्यवस्था असते त्या पद्धतीनं सर्व म्हणजे जास्त मसाला नाही, तिखट नाही, आपल्या घरामध्ये कसं आपण साधं जेवण बनवतो त्या पद्धतीनं रोज इथं स्वयंपाक केला जातो. आपल्यासोबत दुसरे व्यवस्थापक योगेश कुलकर्णी आहेत. काय सांगाल? सुरुवातीला प्रश्न, हे निराधार हे आपण सोलापूर शहरातले त्याला काय निकष लागतं किंवा निराधार हे कुणाला ठरवलं? निराधार म्हणजे काय, जे गरजू आहेत त्या आमच्याकडून फॉर्म भरतात लोकमंगलला. त्यानंतर स्वतः आम्ही तिथे जाऊन चौकशी करतो त्यांची, की बाबा त्यांना खरंच मुलं बाळं आहेत किंवा नाही, यांची जेवणाची सोय काय आहे. मग त्याच्यानंतर सर्वे केला जातो. सर्वेनंतर परत दुसरा रिसर्वे केला जातो आणि त्या दोन्ही निकषावरती आमच्या ज्या विभाग प्रमुख आहेत दीपाली कोठारी मॅडम, त्यांचा निष्कर्ष काढून मग तो लाभार्थ्याला आपण डबा देतो. म्हणजे फॉर्म आला आणि लगेच डबा दिला असं होत नाही, त्याच्यावर तपासणी केली जाते आणि मग त्यांना डबा चालू केला जातो. आता इथं जे महिला कामगार आहेत किंवा जे स्वयंपाक करतात किती जणांचा स्टाफ आहे? टोटल महिला 18 महिला आहेत. त्या नित्यनियमाने सकाळी 7, 7:15 पर्यंत आल्यानंतर त्यांची कामाची दिनचर्या चालू होते. साधारण 10:15 पर्यंत 5ही रिक्षा गेटच्या बाहेर जाऊन लाभार्थ्यांपर्यंत 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत आपण डबा देतो.
कारण की त्यामध्ये बरेच लाभार्थी असे आहेत त्यांना बीपी शुगर आहे, त्यामुळे आपण ती काळजी घेतो की 11:30 पर्यंत त्यांच्या हातात डबा कसा पोहोचेल, त्या अनुषंगानं कामाची सुरुवात ही लवकरच होते. आणि याची जी वितरण व्यवस्था आहे शहरात कोणकोणत्या ठिकाणी याची वितरण? शहरात आपल्या एकूण 5 ठिकाणी 5 रिक्षा आहेत. इकडं देगाव नाका आहे, इकडं रूपाभवानी मंदिर आहे, इकडं आपलं म्हणलं तर शिवशाही गेट आणि इकडं सलगर वस्ती आणि दाजीपेठ अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या रिक्षा जातात प्रत्येक रूटला आणि त्या त्या ठिकाणी लाभार्थी थांबलेले असतात. त्या वेळेला तो रिक्षावाला तिथं जाऊन त्यांना डबा देतो. अजून परत आपण नवीन एक उपक्रम चालू केला लोकमंगलच्या माध्यमातून. जे लाभार्थ्यांना बीपी शुगर असे आजार आहेत त्यांना पण आपण त्यांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन त्यांना आपण औषध गोळ्या डब्यावर देतोय. हे नवीनच चालू केलेला उपक्रम आहे बापूसाहेबांनी. त्यामुळं प्रत्येक लाभार्थी हा घरच्या मेंबर सारखा आपण त्यांना पाहतो. खरं तर तब्बल 13 वर्ष ही सेवा देणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. परंतु हा लोकमंगल फाउंडेशनचा अनोखा असा उपक्रम गेले तब्बल 13 वर्षापासून हा सुरू आहे. मला सांगा याच्यामध्ये काय गेल्या 13 वर्षापासून त्यामध्ये काय अडीअडचणी येतात का? कधी रजेवर असतात, सुट्टीवर असतात किंवा आजारी असतात किंवा काही कामगार झाले नाहीत, असा काय प्रॉब्लेम येतो का? प्रॉब्लेम तर हा सगळीकडेच असतो. एका दुसरी महिला जर समजा अचानक म्हणजे काय खूपच प्रॉब्लेम असेल, ते आदल्या दिवशी फोन करून सांगते की सर मी उद्या येऊ शकत नाही. मग एका दुसऱ्या महिलेला लोड पडतो कामाचा, पण ते काम हे नित्य आहे, त्याला सुट्टी हा प्रकार नाही. 12 महिने चालणारा हा उपक्रम आहे. सण असो वार असो इथं प्रत्येक लाभार्थ्याला आपण डबा देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. खंड पडत नाही. आता जे आपण आता दिवाळी असेल किंवा इतर छोटे मोठे सण वगैरे असतात त्याच्यामध्ये कसं नियोजन? आपण ज्याप्रमाणे आपण घरी सण साजरा करतो तसं त्या दिवाळीमध्ये सुद्धा आपण प्रत्येक लाभार्थ्याला जे आपण नित्य म्हणजे दिवाळीत साधनाचा वापर करतो, तेल असेल, पंते असेल, उटणे असेल आणि फराळाचं साहित्य, तर आपण एक वेगळा किट तयार करतो आणि तो प्रत्येक लाभार्थ्याला त्या दिवशी डब्यावरून दिला जातो. ज्यावेळेस हे आपण डबे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात काय असते त्याची प्रतिक्रिया काय असते? प्रत्येक रूट वाईज ठरलेला आहे. त्या रूटवरती रिक्षावाला जातो आणि प्रत्येक लाभार्थ्याला एक भरलेला डबा देतो, रिकामा डबा घेतो आणि समजा एखाद्या चुकून जरी रिक्षावाला तो लाभार्थ्याला डबा नाही मिळाला तर तो आम्हाला फोन करतो की सर आज डबा मिळालेला नाही आहे. परंतु प्रत्येक रिक्षावाला काळजीपूर्वक जरी डबा समजा तो आला नाही त्यावेळेला तर तो त्याला डबा पोच करतोच, शक्यतो उपाशी ठेवत नाही. खरं तर आपल्या घरात देखील काही अडचणीमुळे आपण एक वेळ उपाशी राहू शकतो, परंतु आपण अविरतपणे ह्या निराधार लोकांना अखंडपणे हा डबा पोच करण्याचं हे करतात. काय त्यांच्या मनातील नेमकी भावना काय असते ज्यावेळेस त्यांना 2 वेळेचं अन्न आपण? आम्ही प्रत्येक महिन्याला रिसर्वेला त्यांच्याकडे जातो की बाबा तुम्हाला जेवणाची क्वालिटी कशी आहे, भात कच्चा येतो का, चपाती कच्ची येते का. तर त्यातल्या काही लाभार्थी स्पष्टपणे म्हणतात बाबा जरा थोडंसं तिखट कमी करा किंवा हे करा. पण त्यामधले जास्तीत जास्त लाभार्थी आम्हाला असं प्रतिक्रिया देतात किंवा आम्हाला जेवणाचा डबा येतो गरम गरम, हे आमची खरंच काहीतरी बापूसाहेबांची पुण्याई आहे आणि आम्हाला 2 वेळेला खायला मिळतं. सध्या कोण कोणाला ह्या काळात देत नाही, मुलगा सांभाळत नाही, आम्हाला मिळतंय हेच आमचं नशीब आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया येते. आशीर्वाद देखील आपल्याला. हो, आशीर्वाद 100%. बापूसाहेबांना 100% आशीर्वाद त्यांच्यामुळे आम्हालाही त्याचं त्या संस्थेमध्ये काम करायची संधी मिळाली. गरीब लोकांना बघण्याची किंवा त्यांच्याबरोबर पोहोचण्याची संधी बापूसाहेबांना मिळवून आली. त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. तर हे लोकमंगल फाउंडेशनचे अन्नपूर्णा योजनेचे जे व्यवस्थापक आहेत. आपण काही महिला स्वयंपाक करताना देखील आपण थेट लाईव्ह दाखवणार आहोत. लोकमंगल फाउंडेशनचं अन्नपूर्णा योजनेमधलं हे किचन आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता या महिला चपाती असेल, यामध्ये वांग्याची भाजी आहे, त्यामध्ये वरण आहे. हे आपण लाईव्ह किचन मधूनच हे दृश्य दाखवतोय आणि आपण या ठिकाणी बघितलं तर हायजेनिक म्हणजे स्वच्छतेचंही खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. आपल्यासोबत ज्या महिला आहेत स्वयंपाक करणाऱ्या त्यांच्याशी आपण काही गोष्टी बोलणार आहोत. ताई काय सांगाल कधीपासून इथं आपण जे 2013 पासून आपण या ठिकाणी काय आता हे रोजच्या रोज स्वयंपाक केला जातो कशा पद्धतीने चालतो? म्हणजे
व्यवस्थित आपल्या घरच्यावानी चाललंय. येणं, चपात्या करणं, भाजी करणे. जसं आपण घरी केलं जातं तसं इथं आपण केलं जातं. पहिली ते केली जाते आपली. इथं मी आता पाहिलं की स्वच्छतेची देखील खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतली. पूर्ण प्रमाणे स्वच्छता हे पूर्ण प्रमाणे रोजच्या रोज केली जाते. एक मावशीच आहे आपल्याला स्वच्छता करायला. किती महिला या ठिकाणी काम करतात? एकूण 17 आहेत. एक स्वच्छतेला, एक भांड्याला आणि 8 बायका चपात्याला. आणि जे बाकीचे 7-8 तरी भाजी चिरणे, भाजी धुणे, भाजी धुवून फोडणी टाकणे असे बायकांनी परत डबे भरणे आपलं काम आहे. ऍक्च्युली कामाला किती वाजता सकाळचं कामास सकाळी 7 ते 7:15 सुरुवात होते आणि पूर्ण म्हणजे 550 लोकांचा स्वयंपाक आपण किती वेळामध्ये 9 वाजेपर्यंत तयार होतात. सकाळी 7 ते 9 2 तासामध्ये तब्बल 550 लोकांचा या ठिकाणी स्वयंपाक होतो. यामध्ये काय अडीअडचणी काही नाही. आणि अडचणी असतात तर आम्ही फोन करून सांगतो. तरी पण आम्ही ॲडजस्ट करतो आम्ही. कसं एक दिवस ही सुट्टी नसते आम्हाला. त्याप्रमाणे आम्ही नेहमीप्रमाणे काम करतो. 10:30 बरोबर डबे आमचे होऊन जातात. 9ला आमचा स्वयंपाक तयार होतो. भात, भाजी, वरण, चपात्या वगैरे सगळं. आता हे रोजच्या रोज हे मेनू बदल रोजच्या रोज हेच म्हणजे वेगवेगळ्या भाज्या असतात म्हणजे मेनू रोजच्या रोज बदलतात. स्वयंपाक हा रोजच्या रोज बदलला जातो. चपाती भात वरण हे असते. भाज्या रोजच्या रोज बदलतात. हो, वांग्याची भाजी, बटाटा. आठवड्याला आपलं बदल असतं. रविवार असले की पिठलं, सोमवार असले की कडधान्य आणि सणवाराला शिरा वगैरे, लापशी, शिरा. आपण पोळी सुद्धा दिले सर. पुरणपोळी सुद्धा दिली. पुरणाची पोळी. ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी हो, सण असेल. पाडव्या दिवशी पुरणाची पोळी गेली आणि संक्रांती दिवशी शेंगाची पोळी सुद्धा दिली आपण. तर जे होते लोकमंगलचे जे महिला या ठिकाणी रोज किती चपात्या करायला लागतात? 600 चपात्या येतेच तसं. 600 1300 तिकडे इकडं दोन्हीकडे. इकडे 600 ते 1200 1300 रोजच्या रोज. आणि इथं मी बघितलं स्वच्छतेचं प्रमाण देखील खूप चांगल्या पद्धतीने हा, स्वच्छ असते. दररोज स्वच्छ करते ती. ते झाडूवाले आहे ना, झाडू पुसते ना, ते रोज स्वच्छ करते सकाळी. तर त्या होत्या चपाती विभाग सांभाळणाऱ्या महिला. खरं तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की या ठिकाणी तब्बल 1200 ते 1300 लोकांचा स्वयंपाक या ठिकाणी तुम्ही 2 वेळेचा केला जातो. आणि आपण पाहतोय की स्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते. आणि हे काम एक दिवसाचं नाही, हे तब्बल 365 दिवसांचे हे काम आहे. आपण पाहतो की या ठिकाणी हा जो भाजीचा विभाग वेगळा आहे आणि हा चपातीचा विभाग देखील वेगळा आहे. आपल्यासोबत चपातीचा विभाग सांभाळणाऱ्या काकू आहेत. काकू 2 मिनिटं इकडे बघा. काय नाव आपलं? जाता जाता कुठं राहत? मोदी. हा चपाती विभाग आपण सांभाळत आहे. कशा पद्धतीनं आपलं काम चालू? चांगल्या पद्धती. किती वाजता येतं? 7:15 येतात. 7:15. हो. आणि आता मला सांगा आता हे पीठ असेल हे रोजच्या रोज दळलं जाते. हो, रोजच्या रोज दळलं जातं. रोज चाळतो, रोज दळण असतं. रोज चाळून दळण. रोज नीट चपाती झाली का नीट करायला बसतो तिथं. धान्य नीट केलं का मग दळायला जातं. मग रोज दळण इथं येतं. अडचणी काय येतात का? अडचणी नाही काहीच नाहीत अडचणी. शकतो की हे जो भाजीपाला आहे हा आपण पाहू शकतो हा रोजच्या रोज नवीन आणि फ्रेश जसं शेतामध्ये जसं असतं तो इतका तब्बल ताजा आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं. जे धान्य कोटर आहे त्याची देखील आपण या ठिकाणी माहिती घेतो. आपण पाहतोय की या ठिकाणी जी स्टोर रूम आहे स्टोर रूम आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे की स्टोर रूमचं पूर्ण चित्रीकरण करा. कारण या ठिकाणी जो या स्वयंपाकासाठी किंवा या भोजन व्यवस्थेसाठी जो कच्चं मटेरियल लागतं त्यामध्ये तांदूळ आहे, त्यामध्ये मेवा आहे, शेंगा असेल, वेगवेगळे मसाले आहेत
आणि नंतर मीठ असेल किंवा हळद असेल, ह्या जे काही रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपल्यासोबत हा जे स्टोर रूमचा पूर्ण कारभार जे सांभाळतात ते आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीनं याचा साठा आपण या ठिकाणी याचा साठा आपण महिन्याच्या सुरुवातीपासून आपण जे यार्डामधून माल भरतो आपण म्हणजे महिन्याचा एका वेळेस महिन्याचा एकदमच भरतो आपण परचेस ऑर्डर काढतो. कोठारे मॅडम यांच्या आदेशानुसार आदेश जे आहे ते आपण सगळं त्यांना जेव्हा मार्च एंडला जे आपण 30 तारखेला स्टॉकचं सगळं हे घेतो आपण म्हणजे अंडर पुढील एक महिन्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण एक महिन्यामध्ये आपल्याला जे लागते गहू आहे, तांदूळ आहे, डाळ आहे, मीठ आहे, तेल, तिखट हे जे काही आपलं किचनमधलं सामान जे लागतंय ते आपण महिन्याचं एकदमच परचेस करतो आपण. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो हा गहू विभाग वेगळाच आहे किंवा मसाले तिखट आहेत किंवा मीठाचं आहे, हे तांदूळ आहेत, हे किंवा मसाले विभागात हे याचे साठवण आपण ठरावी. जसं घरामध्ये जशा गृहिणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं साहित्य ठेवतात त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी ठेवतो. त्याच पद्धतीनं आपण मसाल्याचा विभाग वेगळा आहे, मिठाचा वेगळा आहे, गहू त्या वेगळा आहे, तांदूळ वेगळा आहे आणि रवा म्हणजे आपण आता हे जे अन्नधान्य असं गहू असेल, तांदूळ असेल किंवा इतर जे रोजच्या स्वयंपाकासाठी जो कच्चं मटेरियल लागतंय ह्याची क्वालिटी नेमकी कशी ठरवतात? आता तांदूळ असेल, तांदूळ असा समजा 20 रुपये किलो पासून तो तब्बल 100 रुपयेपर्यंत किलो आहे. मग त्यातली नेमकी क्वालिटी कशा पद्धतीने निवडतात? नाही सगळ्यात जी क्वालिटी चांगली आहे त्या क्वालिटीचाच माल आपण मागवतो. पौष्टिक देखील हो पौष्टिक आहे आणि कडधान्य पण मागवतो आपण. आठवड्यातून आपण जवळजवळ 2 ते 3 दिवस कडधान्य देतो, 2 दिवस 1 दिवस भाजीपाला देतो, 1 दिवस फळभाजी देतो आणि महिन्यातून 2 वेळा आपण गोड पदार्थ लाभार्थ्यांना देतो. शिरा असो, लापशी असो किंवा खीर असो. आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी देखील म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांचा वाढदिवस देखील आपण नाही लाभार्थ्यांचा जे काही म्हणजे ठराविक काही लोक आहेत की बाबा लाभार्थ्यांना आमच्या वाढदिवसानिमित्त ह्या लाभार्थ्यांना हे जेवण म्हणजे गोड पदार्थ द्या. बाहेरचं जर समजा आता मला माझा वाढदिवस काही अन्नदान देऊन साजरा करायचा आहे, तर मी देखील येऊन या ठिकाणी 100, 200, 400 लोकांचे भोजन व्यवस्था मी करू शकतो. हां तसे पण आहेत आणि जर तसं कुणी या महिन्यात जरी नाही आलं तरी ते काय म्हणजे थांबणार नाही, कुठल्या गोष्टीचा खंड पडणार हे नाही. जे आपलं फाउंडेशन आहे हे कुणाच्या देणगे वाचून किंवा कुणाचे वाचून थांबत नाही, हे अखंडपणे चालू. अखंडपणे बापूसाहेबांच्या आधिपत्याखाली हे जे चालू आहे आणि ते अखंडपणे चालू आहे आणि शेवटपर्यंत चालू राहील. आणि कोठारे मॅडम यांचं जे रोजचे रोज म्हणजे याचं सगळं त्यांना दिनचर्या ते ठरवतात की बाबा आज काय आहे काय नाही, कोणाचा वाढदिवस आहे, कुठले देणगी आलेली आहे, त्याप्रमाणे हे रोजच्या रोज त्यांच्या ह्याच्यानुसार आदेशानुसार चालतं. अगदी स्वयंपाकघरापासून सुरुवात झालेला हा प्रवास. नंतर जी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने चालते आपण पाहणार आहोत. दादा काय नाव आपलं? माझं नाव सर लक्ष्मण सुखदेव गवळी. किती दिवसापासून हे वितरण व्यवस्था करतात? मी हे बापूसाहेबांनी चालू केलेलं कार्य आहे जे 2013 सालापासून चालू आहे, पण मी 2015 सालापासून आज निरंतर करतोय. 12वं वर्ष आहे माझं सेवेचं. हे जे रूट असतात हे डबे पोच करण्याचे, हे कशा पद्धतीने ठरवले जातात? याच्या मागे एक टीम काम करते सर. आमचे जे मोठे साहेब असतात आणि जे आमचं एक रूट बनवलेला आहे त्या रूट वाईज आम्ही जातो. ज्यावेळेस साधारण कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही कार्यकर्ता म्हणा काही आम्हाला कल्पना देतो की बाबा आमच्या इथं असं व्यक्ती आहे किंवा त्याची खूप अडचण आहे, त्याला 2 वेळचं जेवणाचं अन्न नाही पुरत, त्याला बघायला कोणी नाही, त्यावेळेस आम्ही ऑफिसला कल्पना देतो. कल्पना दिल्यानंतर आमचे जे साहेब काम करतात, सर काम करतात, त्यांनी जाऊन समक्ष भेट घेतात, त्यांची परिस्थिती वितरण व्यवस्थेचे सांगा. तर आता हे जे डबे तुम्ही पोच करता हे आता रूट जो ठरवला जातो तशा पद्धतीने आपण हा साधारण किती किलोमीटरचा प्रवास आहे शहरात? हा शहरामध्ये कमीत कमी एका रिक्षावाल्याला 18 ते 20 किलोमीटरचा रूट आहे. तेवढी सिटीमध्ये पोच करण्यासाठी काय अडचणी काय आहेत? अडचणी तर आहे, पावसा पाण्याची अडचण आहे, रूट वाईज कधी रोडमध्ये अडचणी आहेत पुष्कळ.
गल्लीबोळांनी जावं लागतंय, तिथं गाडी पोहोचत नाही, तिथं समक्ष आम्ही जाऊन त्याला पोच करतो. कोणी आंधळे आहेत, कोणी लंगडे आहेत, त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, अशी लोकही आहेत. त्यांना समक्ष जाऊन घराबरोबर द्यावं लागते. घरपोचसाठीच हे सेवा आहे. आणि लाभार्थ्यापर्यंत ज्यावेळेस हे आपण डबे पोच करता, कधी थोडाफार उशीर झाला तर काय त्यांची तक्रार वगैरे येते? अ, नाही, जेवण येतंय हेच त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. थोडंफार ते समजून घेतात. कसं थोडंफार एका दिवशी होतं, पण समक्ष तसं काळजी घेऊनच आम्ही प्रत्येक दिवस त्याचं नियोजन केलेलं आहे की शक्यतो तर वेळेपत्र पोहोचलं पाहिजे. त्यांना कमीत कमी 11:30 ते 11:45 12 जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे टिफिन. कुणाला बीपी शुगरच्या गोळ्या असतात, त्यामुळे आम्ही त्याची काळजी घेतोच. समजा काही कारणास्तव एखादा निराधार व्यक्ती असेल किंवा हे लाभार्थी आपण म्हणतो ना, हे नाहीच तुमच्यापर्यंत एका दिवस नाहीच पोहोचू शकले, तर आपण कसं त्यांना मग नंतर डबे कसे देतो? आहे एखाद्या वेळेस अडचण असेल तर, नाहीतर असं कुठे जाणार असेल लाभार्थी स्वतः, म्हणजे कुठं आज बाबा मला बाहेरगावी जाणार आहे मी 4 दिवस, तो 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 आम्हाला आदल्या दिवशी कल्पना देतो की मी उद्यापासून नाही आहे, किंवा उद्या मला बँकेत जायचंय, मला थोडं दवाखान्याला जायचंय, असं जरी असेल तर बाबा या ठिकाणी ठेवा त्या तर आम्ही त्यांना की बाबा एखादा व्यक्ती असं जोडून देतो की बाबा इथं तू असं डबा ठेव, जेणेकरून तुम्हाला जेवण मिळालं पाहिजे, आल्यावर उपाशी नाही राहिलं पाहिजे, ह्याची काळजी घेतो. म्हणून आम्ही त्या आणि असे कार्यकर्ते तर आहे समाजात भरपूर की बाबा जे स्वतः मदत करतात. आपण हे डबा त्यांना पोच केला जातो, त्यांची भावना काय असते नेमकी? लोकांच्या चेहऱ्यावरची कशा पद्धतीने हसू असतं? ते लोक वाट बघत बसलेले असते सर. त्यांच्या मनात एक विचार येतो की बाबा आमच्या घरचे घरी जरी असेल तर आम्हाला एवढं की बाबा 11 वाजेपर्यंत म्हणा किंवा 10 वाजेपर्यंत आम्हाला टिफिन मिळणार नाही, जेवण मिळणार नाही. आमच्या घरी केलेला थोडंसं बनवण्यात थोडं मागं पुढं होत आहे, पण ज्याला सांभाळत नाहीत असं वेळेवर काटेकोरपणे लोकमंगलच्या माध्यमातून आम्हाला हे डबे जे वेळेवर येतात आणि जे आम्ही वेळेवर जेवण करतो, त्या माध्यमातून आमचं सुद्धा तब्येत त्यामुळे व्यवस्थित राहते. त्यामुळे आम्हाला आमच्या तब्येत व्यवस्थित राहिल्यामुळे आम्हाला इतर काही त्रास होत नाही. आमचं वेळेवर जेवण, वेळेवर गोळ्या, हे सगळं व्यवस्थित होत आहे. आणि ही जी वेळ त्यांनी पाळतात, खरंच त्यांचं आणि सर आम्ही त्यांना डबे दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा एक हास्य असते की बाबा आता कसं असतं, भुकेलेल्या माणसाला एकदम जेवण मिळाल्यावर कसं वाटतंय, एकदम समाधान वाटतंय, त्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य येते. त्याचं समाधान आम्हाला एक वेगळंच मिळून जात आहे त्या माध्यमातून. दुसरे देखील रिक्षा चालक आहेत. या दादा, आता हे जी वितरण व्यवस्था आहे हे किती दिवसापासून करताय? मी आता 4 वर्ष झाले करतो का. कधी असा प्रसंग आलाय का कधी, किंवा अर्ध्या वाटेतच रिक्षा बंद पडली आहे आणि डबा पोचण्यामध्ये काय अडथळा? नाही त्याचं काय अडचण येत नाही, कारण कसं आहे हे खूप महत्वाचं काम आहे. त्यासाठी आम्ही रिक्षा कधीच असं असा प्रसंग आलाय का आतापर्यंत? नाही आतापर्यंत कधी आलेलं नाही, पण जरी आलं तर आम्ही एकमेकाला सहकार्य करून आम्ही आमच्यामध्ये हे करतो. काय वाटतं नेमकं आता हे लाभार्थी पण ज्यावेळेस जेवण जातं, काय असतं त्यांच्या मनात, त्या लोकांच्या काय नेमकं भावना काय असतात? नाही म्हणजे भावना म्हणजे काय, आज रोज आता सोलापूर सिटीमध्ये जवळ आम्ही टोटल 5 रिक्षा चालत आहे. 5 रिक्षा चालतो, टोटल जवळजवळ 500 डबे मोफत वाटप आहेत. त्यामध्ये देखील हा जो डबा आहे हा लाभार्थ्यापर्यंत गेल्यानंतर काय त्यांची नेमकी भावना काय असते, काय कशा पद्धतीने एक आशीर्वाद म्हणा किंवा नेमकी त्यांच्या काय असते? आशीर्वाद म्हणजे जे ते त्या ठिकाणी बसलेले जे आमचे ऑटो रिक्षा आलेले बघितले, त्यांच्यावर एक चेहरा हास्य येतो की बाबा आपला डबा आलेला आहे. तेच आम्हाला समाधान आहे. बाकी काय खरं तर लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हीच भावना हे एक लोकमंगलचं फाउंडेशन आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे हे करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर हे तब्बल 13 वर्षापासून कुठेही खंड न पडता अखंडितपणे ही सेवा हे निर्वाह चालू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ह्या लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून निराधार लोकांना कशा पद्धतीनं भोजनाची व्यवस्था घरपोच केलेली आहे. आणि हा सर्व अन्नपूर्णा योजनेच्या सर्व असलेल्या आणि ही पूर्ण जबाबदारी सांभाळत असलेल्या माननीय श्री कोठारे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल कशा पद्धतीनं या महिला असतील, बाकीचे कामगार असतील, रिक्षा असेल, यांचं नियोजन आपल्यामार्फत कशा पद्धतीनं? आपण जर या महिला म्हटलं तर सकाळी 7 वाजताच म्हणजे घरात स्वयंपाक न करता पहिला स्वयंपाक निराधार आजी आजोबांसाठी करतात. म्हणजे ही भावना सुरुवातीला असणं हेच खूप मोठं आहे. या भावनेतून ज्यावेळेस ह्या सगळ्या महिला इथे येऊन काम करतात
तर नक्की आपण म्हणतो की जेवणापेक्षा करणाऱ्याचं त्याच्यामध्ये भाव जास्तीत जास्त उतरणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे या महिला स्वतःच्या घरी काम केल्यासारखं इथे तेवढ्याच चांगल्या भावनेने स्वयंपाक करत असल्यामुळे आजी आजोबांना पौष्टिक आणि सकस आहार जाण्यासाठी मदत होते. आता हे जे आता आम्ही मगाशी दाखवले ते स्टोअर रूम आहेत. आता हे महिन्याचं जे कडधान्य असेल किंवा जे अन्न असेल, ते तांदूळ असेल, गहू असेल, याचं नियोजन आपण कशा आता अन्नपूर्णा योजना जी काही आहे, म्हणजे आपले जे काही माननीय संस्थापक अध्यक्ष सुभाष बापू देशमुख साहेब आहे, यांची इच्छा आहे की ही अन्नपूर्णा योजना लोकसहभागातनं जास्तीत जास्त चालावी. आणि आता गेले 13 वर्ष झाली ही योजना सातत्याने समाजातील गरजू निराधार आजी आजोबांना डबा घरपोच देत आलेली आहे. हे करत असताना अशा अनेक समाजातील काही संस्था आहेत किंवा असे समाजसेवा करणारे काही व्यक्ती आहेत, ज्यांच्या दानशूर वृत्तीमुळे या योजनेला लोकसहभाग मिळत आहे. पण हे करत असताना जेवढं अपेक्षित आहे आपल्याला, कारण की आपण हे 365 दिवस ही योजना चालवण्यासाठी सातत्याने जेवढी आपल्याला अन्नधान्याची गरज आहे तेवढं लोकसहभागातून मिळत नसल्या कारणाने जे काही उर्वरित जे काही शिल्लक धान्य आहे हे आपण चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या दर्जेचं, जे मिडल क्लास फॅमिलीमध्ये देखील लोक घरात आणतात, त्याप्रमाणे ते धान्य खरेदी करतो आणि त्याप्रमाणे महिन्याचं नियोजन हे महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच केलं जातं. आणि या ज्या रोज जे स्वयंपाकघरात जे भाजीपाला लागतो त्याचं नियोजन आपण भाजी जी काही आहे ही आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडनं यार्डातनं खरेदी करतो, जेणेकरून ती भाजी आपल्याला रोजच्या रोज, आणि आम्ही महिन्याचा शेड्यूल एकदम तयार करतो की महिन्यातनं जे काही आपल्याला सकस आहार जे म्हणतो आपण, त्याच्यासाठी कडधान्य आहे, फळभाजी आहे, पालेभाज्या आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्याचं महिन्याचं आठवड्याचं नियोजन केलं जातं. त्याप्रमाणे आठवड्यातनं 4 दिवस कडधान्य आहे, 2 दिवस फळभाजी आहे, 2 दिवस पालेभाज्या आहे, असं नियोजन केलं जातं. आणि भाज्या जे काही आहे आपण डायरेक्ट यार्डातनं शेतकऱ्यांकडनं खरेदी करून सकाळी इथं त्या भाज्या केल्या जातात. खरं तर मगाशी आम्ही बघितलं की स्वयंपाकघरातली जी स्वच्छता आहे ती खूप उत्तम प्रकारे आहे. त्याचं कसं मेंटेन करतात? आता आपण जे म्हणतो पौष्टिक आणि सकस आहार, त्याच्यातला खूप महत्वपूर्ण भाग आहे की स्वच्छता. आता आमच्या महिला जर बघितलं तर रोज सकाळी आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करत नाही, ही सुरुवातच आहे. त्यानंतर ॲप्रन असेल किंवा जेवणात केस वगैरे जाऊ नये म्हणून त्यांना कॅप असेल, हँड ग्लोव्ज असतील, या पद्धतींचा वापर करून जास्तीत जास्त अन्न शुद्ध आपल्याला कसं शिजवून आपल्याला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. किंवा पाणी पण जे काही बघतो ते पाणी आपण फिल्टर पाणी असेल किंवा गाळून पाणी असेल, हे पाणी वापरून आपण अन्न हे शिजवलं जातं. खरं तर कोठारे मॅडम यांनी माहिती देत असताना सहज त्यांच्या पाठीमागे असलेल्या फोटोवरती आपली नजर आहे. महान कार्य करण्यासाठी तयार व्हा, हजारो हात मदतीसाठी पुढे येतील. हे एक वाक्य आपल्यासाठी कशा पद्धतीनं प्रेरणादायी ठरतं? नाही, हे कारण की खूप प्रेरणादायी आणि मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते, कारण की आत्ताचा जो काही नवीन पिढी आहे किंवा ते बालकांपासूनचा आहे, आपण एक मुठी अनाज हा उपक्रम प्रत्येक शाळेतनं राबवतोय, जेणेकरून बालसंस्कार हे होणं गरजेचं आहे. हे निरंतर आपण जे म्हटलं, मी 13 वर्ष झाली ही योजना चालू आहे आणि म्हणजे मला सांगणं हे फार गौरवास्पद नाहीये, पण 17 लाखापेक्षा जास्त डबे आजपर्यंत आपण हे मोफत समाजामध्ये निराधार आजी आजोबांना दिलोय. म्हणजे एवढे निराधार आजी आजोबांना डबा द्यावं लागतंय, ही तर आपल्या सामाजिक दृष्ट्या ही चुकीची गोष्ट आहे. तर ही संख्या वाढू नये म्हणून आत्ताची जी काही पिढी आहे, बालसंस्कार होणं गरजेचं आहे. त्यामध्ये दातृत्व भावना त्यांच्यामध्ये रुजणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांनी त्यांच्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांना निराधार होऊ देणार नाही. हे देखील आम्ही संस्कार मुलांमध्ये रुजवण्याचं काम या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि नक्कीच याचा उपयोग भविष्यामध्ये ही संख्या कमी होण्यासाठी होईल असं मला वाटतं. खरं तर आपण मगाशी स्वयंपाकघरात कव्हरेज करत असताना पाहिलं की खरं तर आपण म्हणतो की 4 महिला एकत्र येऊ शकत नाहीत आणि मिळून काम करू शकत नाही, तर इथं आपण तब्बल 18 महिला एकत्र आणतात आणि कुणाचीही तक्रार नाही, माझं हे काम मी करावं किंवा हे माझंच काम आहे किंवा हे तुझं असा कोणतीही तक्रार किंवा कोणतेही त्यांच्या चेहऱ्यावरती अशी कोणतीच भावना जाणवत नाहीत. आणि हे काम करत असताना कुठल्याही प्रकारचं त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन नाही, ते हसतमुखपणे काम करतात आणि अगदी फ्रेशपणे. तर याचं रहस्य काय नेमकं? मी पहिल्यांदाच म्हटलं की महिला ज्या भावनेने इथं कामाला येतात, ते घरगुती कौटुंबिक वातावरण आम्ही इथं तयार करण्याचा प्रयत्न करतो.
जेणेकरून आपण जे घरामध्ये आपल्या कुटुंबासाठी जेवण करतो तसेच या महिला आपले एक कुटुंब म्हणून समजतात आणि आपले हे जे काही 500 लोकांचं लाभार्थ्यांचं जे काही आपल्या कुटुंबाप्रमाणे त्या लोकांसाठी आपण स्वयंपाक करतो या भावनेने करतात आणि एकमेकांना सहाय्य करण्याची जी काही वृत्ती आहे ह्या महिलांमध्ये आपोआपच येते. कारण की जे काही आपण समाजासाठी काम करतोय, समाजातल्या निराधार आजी आजोबांना काम करतोय, याची जाणीव देखील त्यांना आहे की आपण स्वयंपाक केला, वेळेत दिला तर ही आजी आजोबा जेवणार आहेत, नाही तर उपाशी राहणार आहे. ही भावना त्यांच्यामध्ये असल्यामुळे जे काम पडेल ती करण्याची वृत्ती किंवा ते काम करण्याचा प्रत्येक महिला ही प्रयत्नशील असते. आता आपण सांगितलं की तब्बल 17 लाखाहून जास्त आतापर्यंत आपण जेवणाचे डबे पोहोच केलेत. मॅडम हे सांगा की यामध्ये निराधार लोकांची वाढ होत आहे का कमी होत आहे, किंवा यासाठी आपण काय म्हणजे दरी आहे किंवा हे कमी करण्यासाठी आपण काय वेगळ्या पद्धतीने काय काम? मी आता मगाशीच म्हटलं की ही वाढ होणं हे काही समाजाच्या दृष्टीने चांगलं नाहीये. ही समाजाची प्रगती न म्हणता अधोगती आहे की असे निराधार आजी आजोबा, आपण म्हटलं की वृद्धाश्रमाची सुद्धा संख्या वाढायला लागली. तर ही कशामुळे? तर यामुळेच आहे. म्हणजे मुलं असून देखील जर आई वडिलांना सांभाळत नसतील तर कुठंतरी आपले संस्कार किंवा आपली भारतीय संस्कृती लोक विसरत चाललेत. मग हे कुठंतरी त्यांना जाणीव व्हावी म्हणून मी आता जे म्हटलं एक मुठ्ठी अनाज उपक्रम हे शाळांमधनं आम्ही राबवतोय. प्रत्येक बालकावर हे संस्कार लहानपणापासून त्यांच्यावर हे रुजवणं गरजेचं आहे की पुढे जाऊन आपल्याला आपल्या आई वडिलांना आणि आजी आजोबांना सांभाळणं गरजेचं आहे. प्रत्येक बालकाने आपल्या आई वडिलांची जरी जबाबदारी घेतली तरी पण ही भविष्यात नक्कीच संख्या कमी होईल. ही संख्या कमी व्हावी यासाठी लोकांना काय आव्हान करावं? मला एवढंच वाटतं की आपण आपल्यापासून सुरुवात करावी. आपण आपल्या आई वडिलांना कधी निराधार होऊ देऊ नये आणि त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर असं कधी होत असेल तर तिथं काउन्सिलिंग आहे, समुपदेशन आहे किंवा त्यांना तुमचं उदाहरण सांगून तुम्ही त्यांना त्यांची कर्तव्याची जाणीव करून द्यावी आणि समाजाच्या उद्धारासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी हे करणं प्रत्येक एक भारतीय नागरिक म्हणून हे प्रत्येकाने करणं मला वाटतं गरजेचं आहे. तर ह्या होत्या लोकमंगल फाउंडेशनच्या जो अन्नपूर्णा योजना ज्या चालवतात त्यांच्या सर्वेश्वरा कोठारे मॅडम यांनी लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना या गोष्टी सांगितल्या की समाजामध्ये निराधार व्यक्ती हा राहता कामा नये आणि त्याची सुरुवात ही आपल्यापासून करावी. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि